आज आम्ही कुठे आलोय तर अलिबागमध्ये. अलिबाग म्हटलं का बीच आणि खाण्यापिण्याची मस्त मजा. आणि आम्ही सर्व मैत्रिणी आज एकत्र आलो आणि खूप मजा करणार आहोत. आणि आम्ही एक विला सुद्धा घेतलेला आहे जो आपण इथे स्टे करणार आहोत. आणि हा जो विला आहे तो आहे अथांग सागर हॉलिडे होम, जे सागरवेले यांचे, आणि त्यांनी अगदी उत्तम सोय केली आमची 2 दिवस. सर्वात पहिले आम्ही गेल्या गेल्या आम्हाला दिलेला आहे नाश्ता, गरम गरम वडापाव. सो मस्त वडापावरती सगळ्या मुलांनी आणि आम्ही ताव मारलेला आहे. आणि बाकी आणि रूम बघण्यामध्ये व्यस्त झाले आहेत, कारण इथे आम्हाला आहेत 5 रूम आणि त्या 5ही रूमला आहेत AC आणि हॉलला पण AC. ते झाल्यानंतर आम्ही गेलो मस्त बीचवरती आणि सगळ्यांनी मजा केली आणि खूप रील सुद्धा बनवल्या. आणि मग नंतर परत आलो आम्ही विलावरती. आणि मग मस्त रात्रीचं जेवण सगळं छान नॉनव्हेज जेवण होतं. कुठली चिकन थाळी कोणी घेतली, कुणी सुरमई थाळी घेतली, तर कुणी पॉपलेट थाळी घेतली, कोलंबी फ्राय घेतलं. तर अशा प्रकारे वेगवेगळी व्हरायटी होती आणि जेवण उत्तम, सगळ्यांना खूप आवडलं. आणि त्यातल्या त्यात सुरमई फ्राय आणि पॉपलेट फ्राय तर अगदी उत्तम होता, छान होता. सगळ्यांचे रिप्लाय जेवणाच्या बाबतीमध्ये अगदी उत्तम आले. आता सगळ्यांचं व्हिडिओ करून झालेला आहे, सगळेजण खायला बसलेले होते. मग आता मलाही भूक लागलेली आहे आणि मी सुद्धा मस्त मागवली आहे सुरमई थाळी आणि त्याच्यावरती मारलेला आहे ताव. त्यानंतर रात्री आम्ही मस्त जागरण केलं, गेम खेळलो आणि अगदी रात्रभर आम्ही अगदी दंगामस्ती केली आणि खूप खूप मजा केली. गेम खेळताना सुद्धा सगळ्यांना खूप मजा आली. आणि घर अगदी प्रशस्त होतं विला, त्यामुळे सगळ्यांना झोपण्यासाठी व्यवस्थित जागा झाली. छान वाटलं, अगदी मस्त आणि रिझनेबल आहे. तुम्ही सुद्धा व्हिजिट देऊ शकता. मैत्रिणींमध्ये रात्र कशी गेली हे काही आम्हाला कळलंच नाही आणि अगदी पहाटेपर्यंत आम्ही मस्ती करत होतो. आणि दुसऱ्या दिवशी मस्त स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा घातला, रील्स बनवल्या आणि दुपारचं जेवणही अगदी उत्तम त्यांनी आम्हाला दिलं होतं, शाकाहारी जेवण होतं. आणि नंतर सगळ्यांनी अगदी मस्त एन्जॉय करू आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.